नमस्कार. आज आपण एका अशा बातमीवर बोलणार आहोत जी खरं सांगायचं तर मन सुन्न करणारी आहे. मुंबईच्या दहिसर भागातून आलेली ही बातमी आहे महाराष्ट्र टाइम्समधली. एका घरात बंद दाराड नात्यांचा कसा गळा घोटला जातो याची ही एक विदारक कहाणी आहे. आपला उद्देश फक्त ही घटना काय होती हे सांगणं नाही, तर त्या घटनेच्या मुळाशी जाणं आहे. म्हणजे एखादा माणूस जो पती आहे, वडील आहे, तो आपल्याच कुटुंबावर इतका निर्घृण हल्ला का करतो, या पातळीवर तो कसा पोचतो. चला त्या रात्रीच्या भयाण शांततेत नेमकं काय घडलं तिथूनच सुरुवात करूया. वेळ होती मध्यरात्री 2:15ची. दहिसरचा कोकणी पाडा परिसर. घरात एक 14 वर्षांची मुलगी गाढ झोपेत होती आणि अचानक तिच्या गळ्याला काहीतरी टोचल्यासारखं चावल्यासारखं वाटलं आणि ती किंचाळून जागी झाली. पण समोर जे दृश्य होतं ते कोणत्याही दुःस्वप्नापेक्षा भयंकर होतं. तिचे वडील हनुमंत सोनवळ हातात ब्लेड घेऊन उभे होते. त्यांनीच तिच्या गळ्यावर वार केला होता. एक मिनिट, इथे मला थांबवावं असं वाटतंय. हो तो जो शब्द आहे ना बातमीत, की तिला चावल्यासारखं वाटलं, हो तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा ना, हे फक्त शारीरिक वेदनेचं वर्णन नाहीये. अच्छा. हे त्या मुलीच्या त्या क्षणीच्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब आहे. तिचा मेंदू हे स्वीकारायलाच तयार नव्हता की तिचे वडील तिच्यावर हल्ला करत आहेत. म्हणजे हो, मेंदू तिला सांगत होता की हे दुसरं काहीतरी आहे, एखादा प्राणी चावला असेल कदाचित. कारण एक वडील असं काही करू शकतात, ही कल्पनाच तिच्यासाठी तिच्या अस्तित्वाच्या पलीकडची होती. बापरे, म्हणजे तिच्यासाठी तो हल्ला शारीरिक होताच, पण त्यापेक्षा मोठा मानसिक धक्का होता. अगदी. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात, जिथे सत्य इतकं भयानक असतं की आपलं मन ते स्वीकारायलाच नकार देतं. आणि मग तिचा आरडाओरडा ऐकून तिची आई राजश्री धावत आली. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्या पुढे आल्या, पण आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या पोटावर ब्लेडने वार केले. एका क्षणात जे घर त्यांचं होतं तेच रणांगण बनलं होतं. आणि हल्लेखोर कोणी बाहेरचा नव्हता, तर घराचा प्रमुख होता. हे नात्यातल्या विश्वासाचं पूर्णपणे कोसळणं आहे. खरंय. मग नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं आणि त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. हो, त्यांच्यावर शारीरिक उपचार तर होतील, पण या विश्वासाच्या जखमेचं काय? ती कशी भरणार? हाच खरा प्रश्न आहे की ही परिस्थिती इतकी टोकाला गेलीच कशी. म्हणजे या सगळ्याची सुरुवात कुठून झाली. बातमी सांगते की ही घटना अचानक घडलेली नाही. यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. हनुमंत सोनवळला दारूचं व्यसन होतं आणि तो पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. दारू आणि संशय. हो, आणि त्यामुळे घरात रोज मारहाण व्हायची. बघा, दारू आणि संशय हे आपण अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये ऐकतो. हो, हे नेहमीच आहे. पण ही फक्त वरवरची कारणं आहेत. ते पेट्रोलसारखे आहेत, जे आगीचा भडका उडवतात. पण खरी आग दुसरीकडेच लागलेली असते. ती आग कोणती? ती आग आहे नियंत्रण सुटण्याची भीती. मानसशास्त्रात आम्ही याला परसिव्हड लॉस ऑफ कंट्रोल म्हणतो. नियंत्रण सुटण्याची भीती. हो. एका हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्तीसाठी त्याचं कुटुंबही त्याच्या मालकीची वस्तू असते, त्याच्या अधिकाराचं प्रतीक. आणि जेव्हा त्याला वाटतं की हे कुटुंब, विशेषतः त्याची पत्नी, त्याच्या नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा त्याचा अहंकार दुखावतो. म्हणजे पत्नीने स्वतःचे निर्णय घेणं, स्वतंत्रपणे वागण्याचा प्रयत्न करणं, हे त्याला सहन होत नव्हतं. अगदी तसंच. आणि इथे राजश्री यांनी 2 मोठी पावलं उचलली होती. कोणती? एक, त्यांनी या रोजच्या त्रासाला कंटाळून वांद्रे न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. बर. आणि दुसरं, त्यांनी घर विकून पुण्याला जायचा निर्णय घेतला होता, त्याच्यापासून दूर. अच्छा. म्हणजे त्या कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत होत्या. बरोबर. आणि या दोन्ही गोष्टी आरोपीसाठी धोक्याची घंटा होत्या. घटस्फोटाचा अर्ज म्हणजे आता कायद्याची ताकद तिच्या बाजूने आहे, आणि घर विकून जाणं म्हणजे आता ती माझ्या आयुष्यातून कायमची जाणार आहे. आणि याच गोष्टींमुळे घटनेच्या दिवशी वादाची ठिणगी पडली. त्या घटस्फोटाच्या केससाठी वकिलाला भेटून उशिरा घरी परतल्या होत्या. हो. आणि हनुमंतने कुठे गेली होतीस म्हणून वाद सुरू केला. जीवे मारण्याची धमकीही दिली. आणि मग त्यात भर पडली ती घर विकण्याच्या विषयाची. हो. जेव्हा राजश्री यांनी घर विकून पुण्याला जाण्याचा विषय काढला तेव्हा वाद विकोपाला गेला. आता त्याच्या दृष्टिकोनातून विचार करा. माझी पत्नी माझ्या परवानगीशिवाय वकिलाला भेटते, मला न सांगता घटस्फोट घेते, आणि आता माझं घर विकून मला सोडून जायची घाशा करते. या सगळ्याचा अर्थ त्याच्यासाठी एकच होता: माझं नियंत्रण पूर्णपणे संपलेलं आहे.
आणि मग आणि जेव्हा अशा व्यक्तीला वाटतं की त्याचं नियंत्रण संपलंय, तेव्हा ते परत मिळवण्यासाठी तो शेवटचा आणि सर्वात विकृत मार्गाचा अवलंब करतो, तो म्हणजे हिंसा. म्हणजे जर तू माझी होऊ शकत नाहीस तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही, ही मानसिकता. अगदी हीच ती अत्यंत घातक मानसिकता यामागे काम करते. हे खूपच भयानक आहे. म्हणजे तो वाद झाल्यावर घरातून निघून गेला, पण त्याचा राग शांत झाला नव्हता. नाही, उलट त्याने त्यावेळेत या हल्ल्याचा विचार पक्का केला असावा. अच्छा. तो घरातून निघून जाऊन काही तासांनी मध्यरात्री परत आला आणि त्याने हल्ला केला. हे काय दर्शवतं? की हा रागाचा भरात झालेला प्रकार नाही. बरोबर, हा हीट ऑफ द मुमेंटमध्ये झालेला गुन्हा नाही. त्याने विचारपूर्वक वेळ निवडली, मध्यरात्री, जेव्हा दोघीही गाढ झोपेत असतील. आणि प्रतिकार करण्याची शक्यता कमी असेल. हा हल्ला थंड डोक्याने, सूड घेण्याच्या भावनेने केलेला आहे. या सगळ्या प्रकारानंतर साहजिकच पोलीस आले असतील. पुढे कायदेशीर प्रक्रिया काय झाली? बातमीनुसार दहिसर पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय आणि जखमी आई आणि मुलीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हो, आणि आशा आहे की त्या लवकर बऱ्या होतील. पण तुम्ही आधी म्हणालात तसं शारीरिक जखमा भरतील, पण मानसिक धक्क्याचं काय? बरोबर. त्यातून सावरायला त्यांना खूप मोठा आधार लागेल. आणि हा आधार फक्त कुटुंबापुरता असून चालणार नाही. म्हणजे त्यांना व्यावसायिक मदतीची, म्हणजे समुपदेशन किंवा ट्रॉमा थेरपीची गरज लागेल. खरंय. विचार करा, ज्या घरात त्यांनी आपलं आयुष्य काढलं ते घर आता त्यांच्यासाठी एका क्राईम सीनपेक्षा कमी नाही. हो, ती जागा जाता त्यांच्यासाठी सुरक्षित राहिली नाही. आणि ज्या व्यक्तीवर त्यांनी प्रेम केलं तोच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरू पाहत होता. या धक्क्यातून बाहेर पडायला प्रचंड मानसिक बळ लागतं. ही एक घटना मला वाटतं आपल्याला एका खूप मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे घेऊन जाते. हो. हे सगळं एका रात्रीत घडलं नाही. बातमीत स्पष्ट म्हटले की मारहाण रोजचीच होती. रोजची. याचा अर्थ आजूबाजूला राहणाऱ्यांना, नातेवाईकांना याची काहीतरी कल्पना नक्कीच असणार. नक्कीच. पण तरीही हे प्रकरण इतकं टोकाला जाईपर्यंत का थांबावं लागलं? इथे बायस्टँडर इफेक्ट दिसतो. आपण कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडा, ही वृत्ती. बरोबर. की तो त्यांच्या घरातला नवरा बायकोमधला प्रश्न आहे. अगदी. समाज असं म्हणून हात वर करतो. लोकांना भीती वाटते की आपण हस्तक्षेप केला तर प्रकरण आपल्यावरच उलटेल. पण ह्यावर काही उपाय नाही का? आहे ना. आणि इथेच एक खूप महत्वाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ती कोणती? आपल्याकडे 2005 पासून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आहे. हो. या कायद्यानुसार पीडित महिलेच्या वतीने कोणीही, म्हणजे शेजारी, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, कोणीही तक्रार दाखल करू शकतो. अच्छा, म्हणजे फक्त पीडितीनेच तक्रार केली पाहिजे असं नाही? अजिबात नाही. तुम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असण्याचीही गरज नाही. जर तुम्हाला खात्रीशीर माहिती असेल की एखाद्या घरात हिंसाचार होत आहे, तर तुम्ही पोलिसांना किंवा संरक्षण अधिकाऱ्याला याची माहिती देऊ शकता. ही खूपच महत्वाची माहिती आहे. आणि तुमचं नाव गोपनीय ठेवण्याचीही तरतूद आहे. म्हणजे कायदा आपल्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार देतो, पण सामाजिक आणि मानसिक अडथळ्यांमुळे आपण मागे हटतो. हो. त्यांच्या घरातला प्रश्न आहे ही एकच ओळ अनेक आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरते. खरंय. आपण हे समजून घ्यायला हवं की जेव्हा घरात एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा तो घरगुती प्रश्न राहत नाही. तो एक गंभीर गुन्हा बनतो. आणि गुन्हा रोखणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अगदी. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकायला हवं? ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर आपल्या समाजाच्या मानसिकतेचं एक चित्र आहे. हो. दारू, संशय ही कारणं तर आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन नात्यांमध्ये नियंत्रणाची भावना, मालकी हक्क गाजवण्याची प्रवृत्ती आणि या सगळ्याकडे होणारं सामाजिक दुर्लक्ष. बरोबर. हेच या समस्येच्या मुळाशी आहे. आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊ इच्छिते. आपण नेहमी घर या शब्दाला सुरक्षिततेशी जोडतो. 4 भिंतींच्या आत माणूस सुरक्षित असतो असं आपण म्हणतो. हो. पण यासारख्या घटना आपल्याला विचारायला भाग पाडतात की जर घरातच भिंती तुमच्यावर हल्ला करू लागल्या तर तुम्ही कुठे जाणार? खरंय. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा मदतीसाठी कोणाकडे पाहायचं? या प्रश्नाचं उत्तर केवळ कायद्याच्या पुस्तकात नाही, तर आपल्या सगळ्यांच्या सामाजिक जाणीवांमध्ये दडलेलं आहे. आणि याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.